शेवटी बाबांनी आज माझी इच्छा पूर्ण केली आणि आम्ही फायनली निघालो. बरेच दिवस झाले मला जायचं चाललं होतं, पण इच्छा काही पूर्ण होतच नव्हती. मुहूर्त लागतच नव्हता आणि शेवटी आज तो मुहूर्त आला आणि आज आम्ही शेवटी फायनली इथे पोहोचलो. नमस्कार मंडळी, मी आहे स्नेहा आणि आज मी आली आहे शिर्डीमध्ये. तर ना खूप दिवस झाले मला यायचं होतं, पण काही ना काही कारणामुळे जमत नसल्यामुळे मला काही येणं झालं नाही आणि आज शेवटी तो दिवस आला. म्हटलं जाऊनच येऊया. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी अबुधाबीमध्ये राहते, तर तिकडे गेल्यानंतर मला काही कुठे जाता येणार नाही आणि लवकर इंडियात येणं पण शक्य नाही आहे. त्यामुळे मी आता दिवाळीसाठी आली होती, तर म्हटलं जाऊनच येऊया. जिथे जिथे जायचं आहे, काय काय बघायचं ते करून घेऊया. तर मी आली शिर्डीमध्ये. आम्ही दर्शन वगैरे घेतलं, पण ना मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे आम्हाला लॉकरमध्ये मोबाईल ठेवायला लागला होता. म्हणून मंदिराच्या आतमधलं मी काय तुम्हाला व्हिडिओ शूट करून काय दाखवू शकली नाही. दर्शन वगैरे सगळं घेतलं आणि बाजूलाच इथे थोडंसं स्ट्रीट शॉपिंग वगैरे होती ते केलं. आणि इथे बघा, इथे आम्ही आलो ना, हे 100 रुपयाला कुर्तीज होते. तर इथे इतकी गर्दी लोकांची झाली होती. आम्ही सुद्धा काही कुर्तीज वगैरे घेतल्या आणि बायकांनी एवढी गर्दी केली होती, कारण 100 रुपयामध्ये आजकाल काहीच मिळत नाही. पण कुर्ती एवढ्या छान छान होत्या, क्वालिटी पण खूप चांगली होती, म्हणून आम्ही पाहिजे तेवढ्या भरपूर कुर्त्या घेतल्या सगळ्यांनी. आणि त्यानंतर शॉपिंग वगैरे झाली. आपणास माहिती की बायका एकदा शॉपिंग करायला लागल्या की वेळेचं काही भान राहत नाही. त्यामुळे आम्हाला पण खूप उशीर झाला शॉपिंगच्या नादामध्ये. नंतर आम्ही नाशिकसाठी रिटर्न निघालो.